मित्रांनो नमस्कार। बघा आमच्या गावाजवळ आमचे शेत आहे मित्रांनो, गावाला लागूनच आहे। आमच्या गावाला 2 दिवसापूर्वी चांगला पाऊस पडला। हे पूर्ण शेत पूर्ण पाण्यामध्ये होतं। या शेतामध्ये अक्षरशः मच्छी पकडणं सुरू होतं मित्रांनो। पूर्ण पाणी होतं या ठिकाणी, गुडघा एवढं पाणी होतं या परिसरामध्ये, बघू शकता मित्रांनो। काही ठिकाणी अजून पाऊस पडलेला नाही, दोंडायचा वगैरे जो भाग आहे नंदुरबारचा त्या ठिकाणी पाऊस पडलेला नाही। पण आमचं गाव पूर्ण नशिबाने मित्रांनो खूप पाऊस पडलेला आहे। अक्षरशः नदींना मोठमोठे पूर आले होते। आमच्या परिसरातल्या विहिरी पूर्ण आता भरून गेलेल्या आहेत। बघा पूर्ण पिकं एकदम जोमात आहेत मित्रांनो, बघू शकता या ठिकाणी। बघा मका या साईडला बघा, हे सागाचे झाड बांधावरती मित्रांनो, आम्ही सागाचे झाड बांधावरती लावलेले आहेत। अजून बरेचसे अजून लावायचे आहेत मित्रांनो। बघा आमच्या मूग आणि खिरामध्ये निंदणी सुरू आहे। बघा आमचे गावाले तरुण मित्रमंडळी निंदताय, बघा निंदणी जोरात आहे। मुकेश दादा मुकरदम आहेत आमचे, बघू शकता जोमात काम करता एकदम। मुकेश दादा, गजूभाई, पवन भाई, सागर भाई, नाही धर्मेंद्र दादा, समीर भाई, हे बघा जोमात एकदम जोरामध्ये काम सुरू आहे मित्रांनो। शेतकरीला खूप संघर्ष करावा लागतो मित्रांनो। बघा त्या साईडला आम्ही कारल्याची लागवड केलेली आहे। कारल्याच्या शेताच्या बाजूला त्या साईडला टमाटे आहेत मित्रांनो, टोमॅटोची पण लागवड केलेली आहे। आता 2 दिवसापूर्वी टोमॅटो पूर्ण पाण्यामध्ये होता मित्रांनो। अक्षरशः गुड पाणी पूर्ण टोमॅटो झोपून गेलेला होता, पण आम्ही त्याचं पाणी बाहेर काढलेलं आहे। बघा समोर टोमॅटो आहे आणि या साईडला कारले तोडतायत। बघा इथं खिरे लागवड झालेली, खिरे लागले गेले आहेत, बघू शकता गोड असे खिरे आहेत मित्रांनो। त्या परिसर बाजूला शांताराम भाऊ आणि निंबा भाऊ साईबाबा कारले तोडतायत। बघा मुंगालाही फुलं लागलेले, बघू शकता शेंग लागते आता। कारल्याची जोरात तोडणी सुरू आहे, दाखवतो तुम्हाला। चाल द्या मुकरदम, जोरात सुरू द्या। बघा कारल्यात हे बघा कारल्याची शेती इकडं। कारले या ठिकाणी बघा गिलकं लावलेले आहे बांधावरती। बघा बघा हे कारले तोडताय। बघा कारले चांगले झालेले आहे। बांधावरती सागवण लावलेली, त्याला छाटणी करायची मित्रांनो। छाटणी करून ते पूर्ण दांडी एकदम जोमात वाढते। तर मित्रांनो शेतकरीला खूप संघर्ष करावा लागतो, सोपा आहे। आणि वरून राजकारणी सांगता शेतकरीला त्रास झाला तर चालेल, पण माझ्या व्यापाऱ्याला व्हायला नको मित्रांनो। शेतकरीला निसर्ग साथ देत नाही, व्यापारी ते लूटमार करतायत। राजकारण्यांनी पूर्ण तर वाटोळच केलं आहे शेतकऱ्यांचं। फक्त गाजर दाखवतात, कर्ज माफ करू, हे करू ते करू। अक्षरशः खतांच्या बॅगा 2500-2400पर्यंत पोचलेल्या आहेत। या शेतकऱ्याला खूप मेहनतीने कष्ट करूनही त्याला जे पाहिजे असतं त्याच्या इच्छाप्रमाणे कधीच भेटलेलं नाही आहे, पण तरीही शेतकरी मनाने समाधान आहे मित्रांनो। हे राजकारण्यांनी लबाड्या मारून गाजर देऊन आपले पूर्ण घरं भरून घेतलेले आहेत, पण माझा शेतकरी हा कधीच समाधानी झालेला नाही। पण त्याला मनाने समाधानी मानायला लागते। असो
जसं कर्म करतील राजकारणी तसं त्यांना भोगावं लागेल. सुटणार कोणालाच नाही. त्यांना आज वाटत असेल आमच्याकडे भरपूर पैसा आला असेल, राजकारणी लोकांना वाटतं, पण उद्या त्यांना शेतकरी त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, विद्यार्थ्यावर होणारा अन्याय, जंतर मंतर बघितलं किती विद्यार्थ्यांना मारलं. हां, त्यांना येणार लोकसभेमध्ये सुद्धा यांना विद्यार्थी असो शेतकरी असो जनता आता हुशार झाली. जसं भाऊ गवत उपटून फेकतोय तसं येणाऱ्या विधानसभेत आणि लोकसभेत यांना फेकल्याशिवाय जनता राहणार नाही. लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.